मित्रांनो, आपण गुरुत्वाकर्षण हा धडा पाहत आहोत. गुरुत्वाकर्षण या धड्यातील आपण मागच्या तासाला केपलर्स लॉ, केपलरचे 3 नियम, बोर्डाच्या परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारा घटक केपलर्स लॉज बघितलेले आहे. तर ते केपलर्स लॉ मी तुम्हाला परत एकदा सांगतोय आणि त्यानंतर आपण आजच्या तासाला न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. बघा, आपण सुरुवातीला केपलरचे नियम लक्षात घेऊया. केपलरचा पहिला नियम काय सांगतोय बघा, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज एन इलिप्स अँड विच सन ऍट द फोर्टी. म्हणजेच ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असून सूर्य हा त्याच्या नाभीवर आहे. पहिला नियम. दुसरा नियम आहे, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. द लाईन जॉइनिंग टू द प्लॅनेट फ्रॉम टू सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. त्यानंतरचा तिसरा नियम आहे, ग्रहाच्या सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा त्याच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन is directly proportional to the cube of the mean distance from the planet, sun from the planet is sun from the planet. या ठिकाणी काय सांगितलं बघा की the square of period of revolution is directly proportional to the cube of the mean distance from the planet. T square is directly proportional to I cube. त्यानंतर त्याचं उत्तर के बरोबर टी स्क्वेअर अपॉन आय क्यूब आपण बघितलेलं होतं. आता आजच्या तासाला आपण पाहणार आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. तर न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत या ठिकाणी काय सांगतोय बघा की दोन वस्तू आहेत. लक्ष द्या इकडे बघा, ही एक वस्तू आहे, याला नाव दिले ए, आणि ही एक वस्तू आहे बी. या दोन वस्तूंच्या मध्ये काय असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. काय असणार आहे यांच्यामध्ये, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. म्हणजेच काय सांगितलं बघा, विश्वातील कोणत्याही दोन वस्तूंच्या मध्ये काय असते, आकर्षण बल असते. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट. मग ह्याच्या संदर्भात काय सांगितलेलं आहे, नियम अवस्थित आहे का, दोन वस्तू आहेत ए आणि बी, दोन वस्तूंच्या मध्ये असणारे जे आकर्षण बल आहे यांच्यामध्ये काय आहे, एकमेकांना आकर्षण बल, एकमेकांना काय करतात, ते आकर्षित करतात. तर या एकमेकांच्या मध्ये असणारं आकर्षण बल हे त्या वस्तूच्या, दोन्ही वस्तूंच्या गुणाकाराशी समानुपाती, आणि त्या दोन वस्तूंच्या मध्ये असणारे जे काही अंतर आहे, त्या दोन वस्तूंच्या मध्ये असणारे जे काही अंतर आहे याला डी म्हटलेलं आहे, तर त्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. म्हणजेच काय बघा, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट is directly proportional to their product of their directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. म्हणजेच बघा, न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे, विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. म्हणजेच बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. इथपर्यंतचा भाग तुमच्या लक्षात आला असेल. मग आपण हे गणिती भाषेमध्ये कशा पद्धतीने लिहिता येईल बघा, ए आणि बी हे दोन वस्तू आहेत, त्या दोन वस्तूंच्या मध्ये असणारा आकर्षण बल आहे एफ. एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समचलनात आहे, म्हणजे समानुपाती आहे. कोणाशी समानुपाती आहे, याचं वस्तुमान, ए चं वस्तुमान M1 आहे आणि बी चं वस्तुमान M2 आहे. म्हणजेच प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, म्हणजेच काय येणार, M1 इंटू M2 अपॉन डी स्क्वेअर. अपॉन डी स्क्वेअर म्हणजे काय आलेलं बघा, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एकाच विधानामध्ये न जाता दोन विधानं करून मग हे दोन्ही विधान एकत्र करता येतील. म्हणजेच काय सांगता येईल बघा, या ठिकाणी एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2, इक्वेशन नंबर 1. एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम 2. म्हणजेच त्या दोन वस्तूंच्या मध्ये असणारं आकर्षण बल हे त्यांच्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती
आणि त्याच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. इथपर्यंत भाग तुमच्या लक्षात आलेला असेल. आता यानंतर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 म्हणजेच समीकरण 1 व 2 वरून आपल्याला काय लिहिता येईल, इक्वेटिंग केल्यानंतर F इज प्रोपोर्शनल टू M1 M2 अपॉन d² लिहिता येईल. F इज प्रोपोर्शनल टू M1 M2 अपॉन d² लिहिता येईल. मग बघा या ठिकाणी आपल्याला आता चलनाचं चिन्ह काढून टाकलं आहे की तिथं k कॉन्स्टंट घेतो आपण, पण इथं आपण काय घेणार आहे, F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन d². आणि मग तुमचा हा G काय असणार आहे बघा या ठिकाणी, G हा वैश्विक गुरुत्व स्थिरांक असं म्हटलेलं आहे. म्हणजेच G इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन d² म्हणजे दोन वस्तूंच्या मध्ये असणारं आकर्षण बल शोधण्यासाठी हे तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. मग आता तुम्हाला G बद्दलचा भाग जर लक्षात आलेला असेल तर आपण काय करणार आहे बघा या ठिकाणी, आता G बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. G च्या संदर्भातला भाग आपण थोडक्यात या ठिकाणी बघणार आहोत. आता बघा G चे एकक आपण या ठिकाणी बघणार, पण G चे एकक बघण्यापूर्वी आपण सुरुवातीला बघा या ठिकाणी F बरोबर काय सूत्र आहे, G M1 M2 अपॉन d². मग आपल्याला G ची किंमत काढायची आहे. G ची किंमत कशा पद्धतीने काढता येईल, तर बघा या ठिकाणी G एका बाजूला घेऊया, हे d² इकडे आलं, F d², परत हे M1 MP इकडे खाली आले, म्हणजेच इज इक्वल टू काय झालं तुमचं G झालं. म्हणजेच G इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, F d² अपॉन M1 M2. हे उत्तर आपल्याला G च्या संदर्भात मिळालेलं आहे, F d² अपॉन M1 M2. मग आता आपल्याला काय करायचं आहे, G चं SI युनिट शोधायचं आहे. G चं काय शोधायचं आहे, युनिट म्हणजे एकक शोधायचं आहे. बघा युनिट ऑफ G चे एकक. आता G चं एकक कसं शोधायचं, बघा G चं एकक दिलंय डायरेक्ट, पण ते कशा पद्धतीने आलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघूया. G चं सूत्र तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, काय F d². F म्हणजे काय, आता बघा इथं बघा सूत्र बघा, F d² M1 M2. F म्हणजे काय असणार आहे, फोर्स असणार आहे, त्या दोन वस्तूंच्या मध्ये असणारं आकर्षण बल असणार आहे. मग फोर्सचं एकक काय असणार आहे, न्यूटन. त्यानंतर d² अंतराचं एकक काय असणार आहे, मीटर, आणि अंतराचा वर्ग आहे म्हणून मीटर वर्ग. आणि छेदामध्ये M1 M2 म्हणजेच kg, पहिल्याचं एकक kg, दुसऱ्याचं पण काय असणार आहे kg. मग हे काय झालं, न्यूटन मीटर स्क्वेअर kg². म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg², किंवा न्यूटन मीटर स्क्वेअर आणि kg चा स्क्वेअर न लिहिता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये जर असं नसेल, स्लॅश नसेल, तर काय लिहिणार आपण, kg² - 2. कारण हे ज्यावेळी वर जाणार आहे त्यावेळी घातांकाच्या नियमानुसार अधिकचं काय होणार आहे, वजा होणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे युनिट ऑफ G हा भाग लक्षात आलेला असेल, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg² किंवा न्यूटन मीटर स्क्वेअर kg - 2. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊया. आता G चं SI एकक मिळालं तर G ची किंमत हेनरी कॅव्हेंडिश यांनी शोधून काढलेली आहे. G ची किंमत काय बघा, व्हॅल्यू ऑफ G 6.673 into 10⁻⁻11 ही आपल्याला G ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे. 6.673 म्हणजे 6.673 गुणुले 10⁻11 ही G ची किंमत असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे गुरुत्व स्थिरांक G ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. तर या पद्धतीने आपल्याला न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा भाग लक्षात आलेला असेल. तर याच्यावर आता परीक्षेला आणखी काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे लक्षात ठेवा. तर बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कुणाला, त्याच्या वस्तुमानाशी, आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल कुणाला आहे, तर त्याच्या अंतराशी. मग समजा जर या ठिकाणी पहिल्या भागामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे
जर दोन वस्तूंपैकी एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले, दोन वस्तू आहेत बघा, आता इथं सूत्र आहे तुमचं F इज इक्वल टू GM1 M2 अपॉन डी स्क्वेअर. तर मग या ठिकाणी तुमचं एका वस्तूचं वस्तुमान दुप्पट केलं तर काय होणार आहे, तर लक्षात ठेवा तुमचं जे वस्तुमान दुप्पट ज्यावेळी होणार आहे त्यावेळी बल किती होईल असं विचारलेलं आहे, हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग समजा जर वस्तुमान दुप्पट केलं गेलेलं असेल तर कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, तर बघा या ठिकाणी आपण असं लिहू शकतोय, जी एका वस्तूचं वस्तुमान दुप्पट केलेलं आहे 2M1 M2 अपॉन डी स्क्वेअर. म्हणजेच एका वस्तूचं जर वस्तुमान दुप्पट केलेलं असेल तर आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल बघा, तर दोन वस्तूचं वस्तुमान जर आपण दुप्पट केलं तर लक्षात काय येणार आहे की या ठिकाणी जी काय कॉन्स्टंट असणार आहे, इथं अंतराचा वर्ग असणार आहे आणि मग तुमचा फोर्स बरोबर काय होणार आहे या ठिकाणी 2. म्हणजेच फोर्स दुप्पट होणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा बल हा कुणाशी समानुपाती आहे, तर त्याच्या वस्तुमानाशी समानुपाती आहे. म्हणजेच ज्यावेळी आपण एखाद्या दोन वस्तूपैकी एका वस्तूचं वस्तुमान दुप्पट करतो त्यावेळी बल देखील काय होणार आहे, दुप्पट होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि आणखीन एक उदाहरण आपण या ठिकाणी समजून घेऊया. जर समजा आपण त्याचं अंतर जर दुप्पट केलं तर काय होईल असं विचारलेलं आहे. म्हणजे जर दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केलेलं आहे आपण, म्हणजे इफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स इज डबल, म्हणजे यांच्यातलं अंतर तुम्ही वाढवला तर लक्षात ठेवा ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे बल कमी होणार आहे. म्हणजेच F इज इक्वल टू GM1 M2 दुप्पट केला म्हणजे काय झालं 2D ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच हे काय मिळालं तुम्हाला या ठिकाणी GM1 M2, बघा इथं लक्षात घ्या GM1 M2 अपॉन 4D स्क्वेअर. म्हणजेच हे काय झालं 1/4. म्हणजेच लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही अंतर दुप्पट करताय त्यावेळी त्याचं जे फोर्स आहे ते 1/4 होईल, म्हणजे 1/4 होईल. म्हणजे काय लक्षात घ्यायचं आपल्याला, ज्यावेळी आपण एक वस्तूचं वस्तुमान दुप्पट करतो त्यावेळी बल देखील काय होणार आहे, दुप्पट होणार आहे. आणि अंतर दुप्पट करता त्यावेळी ते 1/4 होईल, 1/4 होईल. म्हणजे लक्षात घ्या की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस and force is inversely proportional to the square of the distance between them. म्हणजेच तुम्ही याचं जर मास वाढवला तर काय होणार आहे, फोर्स देखील वाढणार आहे. आणि जर तुम्ही यांच्यातलं अंतर वाढवला, अंतर जर वाढलं तर फोर्स कमी होणार आहे, अंतर कमी झालं तर फोर्स वाढणार आहे, हे लक्षात घ्या. तर आजच्या तासाला आपण बघितलेला आहे हा सुद्धा घटक परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. काय सांगतोय न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजेच विश्वातील कोणत्याही दोन वस्तू एकमेकांना ठराविक बलाने आकर्षित करत असतात. हे बल त्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि त्यांच्या वर्गाच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. लक्षात घ्या, तो नियम लिहायचा आहे. त्यानंतर विधान 1, 2 इथपर्यंतचा भाग लिहायचा आहे. त्यानंतर जीचं युनिट काय असणार आहे, जीचं एकक काय असणार आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर केजी स्क्वेअर किंवा न्यूटन मीटर स्क्वेअर केजी -2. त्याची व्हॅल्यू असणार आहे 6.673 इंटू 10⁻11. हे लक्षात घ्या. ते कशा पद्धतीने आलेलं आहे हे तुम्हाला दाखवलेलं आहे. मला वाटतं न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांच्या लक्षात आलेला असेल. थँक्यू.